नागोठणे शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर नागोठणे ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना अंतिम इशारा दिला आहे। नागोठणे मुख्य बाजारपेठ, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, सरकारी रुग्णालयाकडे जाणारा मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील दुकानदारांसमोर असलेले वाढीव शेड, झडपा, भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रोज वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत नागोठणे ग्रामपंचायतीने नोटीस जारी केली असून ध्वनिवर्धकावरून सूचनाही देण्यात आल्या आहेत। स्थानिक पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व सदस्यांनी परिसरात फिरून दुकानदारांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले आहे। शनिवारपर्यंत वाढीव शेड व अतिक्रमणे न हटवल्यास ग्रामपंचायतीमार्फत जेसीबीच्या साह्याने धडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे। सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आज नागोठणे शहर बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ तसंच आजूबाजूचा जो परिसर आहे, जो आपल्या मुख्य स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे सरकारी हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, बाजारपेठमध्ये आतमध्ये जाणारा रस्ता आणि इकडे आपल्या चौकात जाणारा जो सर्कलला जाणारा रस्ता आहे, याच्यावरती जेवढे अतिक्रमणं झालेली आहेत आणि जे जे रस्ते दुकानदार पुढे भाजीवाले विक्रेते आहेत ते सर्व समोर रस्त्यावर येऊन बसतात, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे। नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी आणि अडचणी ह्या ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाल्या आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार आणि ग्रामपंचायतीने आज ही कारवाई करत घेतली। गेले 2 दिवस आम्ही रिक्षा फिरवतोय की बाबा जेवढे दुकानदार अतिक्रमण करत आहेत किंवा जे बाहेर रस्त्यावर आलेले आहेत आणि जे भाजी विक्रेते, फळ विक्रेते बाहेर रस्त्यावर आहेत, त्यांनी वाहतुकीला अडचण होईल ना अशा पद्धतीने तुमची दुकानं लावा, अशी आम्ही त्यांना 2 दिवस विनंती केलेली आहे। आणि आज स्वतः सर्व ग्रामपंचायतीची टीम आम्ही सर्व सोबत एकत्र घेऊन आणि पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे, या सगळ्यांना घेऊन आम्ही आज यांना जाहीर शेवटची नोटीस देत आहोत। येत्या 2 दिवसात शनिवारपर्यंत जर हे काही तिथं दिसलं परत तर आम्ही आमचा जेसीबी घेऊन ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने त्यांच्यावर कारवाई करू। धन्यवाद। ग्रामपंचायतचे माजी सरपंच होतात आणि आज ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्याचं म्हणजे गटारावर जे काही पायऱ्या आहेत किंवा काही जे काय आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? नाही, ते चांगलंच आहे। जे आता अतिक्रमणच्या हिशोबातनं प्रत्येक ठिकाणी ही जी आहे, मग आम्ही होतो त्यावेळेला सगळ्यांच्या ह्याच्यातनं हे बसून काढून त्यांना परत आपल्या नाक्यावरती पाठवले होते। आता परत थोडंसं मधल्या काळामध्ये सगळेजण येऊन बसले, एक लोकल लोक असतात ते पोटभराच्या हिशोबातनं बसतात, परंतु आता हा जर झाला आहे त्याने वाहतुकीसाठी सुद्धा चांगला होईल आणि चांगला उपक्रम आहे त्या बाबतीत। दुसरी गोष्ट, तुम्ही व्यापारी असोसिएशनचे प्रमुख आहात, तर व्यापारी असोसिएशनला काय आव्हान कराल तुम्ही? व्यापारी असोसिएशनचं तोच आव्हान आहे की बाबा कोणी रस्त्यावरती या गोष्टी ठेवू नका, तुमचा जो माल आहे तो आताही आम्ही स्वतः पत्रक काढणार आहे या गोष्टीचं की बाबा सगळ्यांनी यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं आहे। ग्रामपंचायत ज्या गोष्टींनी आपल्याला साथ देते त्या पद्धतीने त्यांनाही साथ देऊन आपण आपलं काम पूर्ण करायचं आहे। एकी जणांनी रस्त्यावरती कुठेही माल लावायचा नाही, रस्त्यावरती हे करायचं। सदरी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटावाची जी मोहीम घेतलेली आहे आणि मुख्य बाजारपेठेमध्ये आता ते घुसलेले आहेत आणि ह्या ज्या आपल्या गटारावर ज्या काही पायऱ्या आलेल्या आहेत किंवा जे काही बांधकाम आलेले आहेत त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? ग्रामपंचायतीने जी मोहीम चालू केली ती खरोखर चांगली मोहीम चालू केलेली आहे। याआधीच त्यांनी हे करायला पाहिजे होतं आणि या सगळ्या त्यांच्या मोहिमेला व्यापारी वर्ग खरोखर सहकार्य करू आम्ही। आणि जे अजून शेड बाहेर असतील किंवा काय नाक्यावर माझं मधी पण जो प्रकार झाला, एक आमडोशीची कोणतरी लेडीज गेली, तो एक दुर्दैवी प्रकार होता, त्याप्रमाणे आम्ही व्यापारी वर्ग जसं पंचायत सांगेल तसं आम्ही सहकार्य करू। अर्धी ग्रामपंचायत हे म्हणजे बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ त्यांच्या पायऱ्या रस्त्यावरती आल्यात, शेटर रस्त्यावरती आल्यात, ह्याविषयी काय? याविषयी आम्ही असोसिएशनची एक मीटिंग लावून आम्ही आमचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत त्यांची एक मीटिंग लावू, पाहिजे तर आम्ही सरपंच मॅडम आणि आपले जे PSI साहेब आहेत त्यांना पण मीटिंगला बोलवू आणि त्यातनं काय मार्ग निघेल ते आम्ही कळवू। जनोदय करिता महेंद्र म्हात्रेंसह नितीन गायकवाड, नागोठणे।